नमस्कार, मी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी म्हणजेच झी मराठीवर गाजलेल्या देवमाणूस या मालिकेतली वंदी आत्या, आप्पी आमची कलेक्टर या मालिकेतली मनी मावशी आणि लाखात एक आमचा दादा या मालिकेतली पुष्पा काकी. तर आज 26 मार्च म्हणजे प्रथमच तुम्हाला सांगते की आज माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा औचित्य म्हणा किंवा परमेश्वराची योजना म्हणून हा कार्यक्रम नेमका या दिवशी सादर होतोय पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथे. आम्ही 115 गायकांना घेऊन सलग नॉनस्टॉप 54 तास 575 गाण्याचा एक्सलंट इंग्लंड हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. तर बऱ्याच ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड करतात आणि सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित करतात. पण मी म्हटलं नाही, आपल्या एवढ्या 115 गायकांना आपण वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत नेलेले तर त्यांचा खूप छान आपण सन्मान करूयात. आणि ह्याच्यासाठी मी या सगळ्या 115 गायकांना आज बालगंधर्व मध्ये सन्मानित करत आहे. त्यांना शॉल आणि मेडल, सर्टिफिकेट हे सगळं देऊन आम्ही त्यांना सत्कारित करतोय. आणि शिवाय ही आयुष्यभर मेमरी राहण्यासाठी आम्ही स्मरणिका बनवलेली आहे. म्हणजे या सगळ्या गायकांची त्याच्यात माहिती, गाणी वगैरे, आणि हा सगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आपल्या पुण्याच्या महापौर मंजुषाताई येणार आहेत, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया भोसले येणार आहेत आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे म्हणजे ज्यांच्या मी सिरियल करते त्या मॅडम सुद्धा येणार आहेत. हे सगळं आयोजन केलेलं आहे आणि मला सपोर्ट केलेला आहे आमच्या व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीने आणि व्हॅलेंटिना वुमेन्स इम्पॉवरमेंट यांनी. तर आमच्या आबासाहेब चोरगे, बांदल सर आणि पवार सर यांचा मला सदैव पाठिंबा असतो. आणि त्यांच्या ह्या तीन देविया म्हणजे सुषमाताई, अश्विनीताई आणि आमच्या जयश्रीताई, तर ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर खूप छान कार्यक्रम आहे. आज या कार्यक्रमात सगळ्या सेलिब्रिटी सिंगर म्हणजे आमच्या पुण्यात खूप नामवंत गायक आहेत, जसे की मकरंद पाटणकर असतील, ऋषिकेश महाले सर, विवेक पांडे, राजू काजे सर आणि पपीश ललगुणकर, शाळू सर आणि संदीप पंचवाटकर, प्रीती पेटकर, अशा खूप साऱ्या म्हणजे आता 14 जण आम्ही हे सेलिब्रिटी सिंगर बोलवलेले आहेत. यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. आमची डान्स अकॅडमी आहे, या डान्स अकॅडमीचे छान तुम्हाला डान्स परफॉर्म बघायला मिळतील. आणि भरगच्च असं बालगंधर्व आत्ताच भरलेलं आहे, मी बघितलं. आणि आमचे 115 सेलिब्रिटी फेटे बांधून सज्ज झालेले आहेत वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट घ्यायला. आणि मी सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप उत्सुकता आहे मला की कसा होईल हा कार्यक्रम, कारण की खूप मेहनत घेतली याच्यावर आणि नक्कीच स्वामींच्या कृपेने हा कार्यक्रम छान होईल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश महाले आणि आज बालगंधर्व रंगमंदिर येथे अतिशय सुंदर असं ऑर्गनायझेशन केलं गेलेलं आहे. मी आलेलो आहे आणि अतिशय आनंद होतोय हे सांगताना की 115 गायक 54 सलग तास गाऊन एक विश्व रेकॉर्ड केलं यांनी. त्यांचा आज सन्मान होतोय आणि 575 गाणी त्यांनी गायलेली आहेत या रेकॉर्डमध्ये. एक्सलन्स इंग्लंड हे त्या पुरस्काराचं नाव आहे. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गायिका आणि अभिनेत्री पुष्पा चौधरी या कार्यक्रमासाठी विशेष आहेत. कारण असं आहे, त्यांनी हे सगळं जमवून आणलेलं आहे. तर त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायू लाभो आणि त्यांची या नवीन नवीन कलाकृती आम्हाला रसिकांना कायम बघायला मिळत राहो अशीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी रेश्मा संतोष बराटे, नगरसेविका कर्वेनगर. आज आमच्या वारजे विभागातील पुष्पाताई चौधरी ह्या अभिनेत्री आहेत आणि त्यांनी खूप म्हणजे एक्सलंट इंग्लंड मध्ये जाऊन आपलं 575 गाणी आणि 115 गायक घेऊन 54 तासामध्ये हे रेकॉर्ड केलेलं आहे. आणि ताईंचं खूप खूप कौतुक. त्यांनी बरेच सिरियल्स पण केलेले आहेत, पिक्चर सुद्धा केलेले आहेत आणि नेहमी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्यांना मदत करत असतात. आणि आज म्हणजे ताईंचा वाढदिवस पण आहे आणि ताईंना त्यांच्या वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा कार्यक्रम आज बालगंधर्व येथे आहे, तर त्यांनी जे 115 जे गायक आहेत, कलाकार आहेत, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा आज सत्कार करण्याचा आज योजला आहे. तर खरंच हा ताई खूप चांगला उपक्रम घेतलाय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे ताईंचं
वाक्य आहे आणि ताई त्याप्रमाणे सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हा कार्यक्रम केला आणि एवढं वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या भागातील भारजेतील एक महिलांनी केलंय, त्याबद्दल मलाही त्यांचं खूप खूप कौतुक वाटतं आणि मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र शाळू, स्वच्छंद म्युझिकल ग्रुप पुणे या तर्फे मी आज या ठिकाणी उपस्थित आहे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे. आज 26 मार्च 2026, 26/3/26 असा एक विलक्षण दिवस आहे आज. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात अभिनेत्री झी टीव्हीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या अभिनेत्री पुष्पाताई चौधरी यांचा हा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामिनी म्युझिक अकॅडमी, ज्याच्या निर्मात्या दिग्दर्शिका त्या स्वतः आहेत, या स्वामिनी म्युझिक अकॅडमीतर्फे नुकताच 115 गायक गायिकांना घेऊन सलग 54 तास 575 हिंदी मराठी गाण्यांचा विश्वविक्रम करण्यात आला. त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या ग्रुपतर्फे पुष्पाताई चौधरींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व गायक गायिकांचं स्वच्छंद ग्रुपतर्फे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. वि.स. खांडेकरांनी सांगितल्याप्रमाणे एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं आणि त्या स्वप्नपूर्तीचा आनंद लुटणं, या मार्गावरती, या ध्येयावरती माननीय पुष्पाताई चौधरी अतिशय यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत. माझं नाव चंद्रकांत शंकर पंडित. मी पुण्यामध्ये राहतो आणि विशेष करून आजच्या हा जो सोहळा होतोय तो जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून गिनला जातोय. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की स्वामिनी अकॅडमीच्या वतीनं आज हा प्रोग्राम या ठिकाणी होतोय. आणि आमच्या स्वामिनी अकॅडमीचे सर्वेसर्वा संस्थापिका सुप्रसिद्ध अभिनेत्री गायिका सौ पुष्पा चौधरी यांच्या डोक्यात एक आयडिया आली आणि त्यांनी खरं म्हणजे अगोदर वर्ल्ड रेकॉर्ड केलंच होतं 51 लावण्यांचं नॉनस्टॉप, पण त्याच्यानंतर आपल्या सर्व गायकांना ही संधी मिळावी त्यासाठी त्यांनी ह्या जागतिक रेकॉर्डचा सगळा प्लॅन केला. आणि त्यामध्ये 115 गायक, साधारण 575 गाणी आणि 54 तासात ती गाणी गायची नॉनस्टॉप, असं त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. आणि त्या अनुषंगानं गायक येत गेले आणि त्यामुळं आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना ही संधी त्यांनी दिली 5-5 गाणी गायची प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर त्यांचं खरंच आभार मानतो. आणि पुणेकरांसाठी इतकी सुवर्ण संधी आजपर्यंत कोणी दिली नव्हती, ती पुष्पा मॅडमने दिली. त्याबद्दल स्वामिनी अकॅडमीचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मी अनिल गोडे. सर्वप्रथम स्वामिनी जी संस्था आहे त्याचे मी आभार मानतो. सत्कार झालेले आहेत माझे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्कार पहिल्यांदाच होतोय माझा. आता मी अकॉर्डिंग वाजवायला सुरुवात जी केली ती 1967, म्हणजे आता किती वर्ष झाली तुम्हीच काढा हिशोब. आणि अजूनही मी कार्यरत आहे. इंदूर, उज्जैन, भोपाळ, राजकोट, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर वगैरे अशा ठिकाणी मी जात असतो अजून. आणि जास्त करून आता माझे सोलो परफॉर्मन्सचे किंवा इन्स्ट्रुमेंटल शो होतात. आणि आज मला खूप बरं वाटतंय की यंदा या संस्थेला जे माझा सत्कार करावा वाटला आणि जीवन गौरव पुरस्कार द्यावा असा वाटला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रो, आमच्या अभिनेत्री आणि गायिका पुष्पाताई चौधरी यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांनी या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला आणि एक विक्रम त्यातून प्रस्थापित झाला. तो जो 575 गाणी 54 तासात आणि 115 गायकांच्या माध्यमातून त्यांनी हा रेकॉर्ड केलेला आहे. निश्चितच अनेक या माध्यमातून नवीन नवीन गायकांना या रेकॉर्डमध्ये सहभागी होता आलं आणि एवढ्या गायकांना एकत्र आणून अशा प्रकारचा विक्रम स्थापन करणे सोपी गोष्ट नाही. पण ताईंनी अहोरात्र मेहनत घेऊन हा विक्रम प्रस्थापित केला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्रातील तमाम गायकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या हातून असंच वर्ल्ड रेकॉर्ड दिवसेंदिवस घडत जावं या त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.
स्वामिनी म्युझिक अकॅडमी यांचं खूप खूप कौतुक, कारण यांनी 54 तासात 115 गायकांनी 575 मराठी आणि हिंदी गाणी मिळून हा जो काय नवीन विक्रम साध्य केलेला आहे, याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुष्पा चौधरींचं विशेष कौतुक, कारण त्यांचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. माझ्यासाठी त्या माझ्या लाडक्या मनीमावशी आहेत, कारण त्यांनी देव माणूस मध्ये ते कॅरेक्टर साध्य केलं आणि त्यानंतर माझ्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतही त्यांनी रोल केला. इतकी पॉझिटिव्ह बाई, इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा मी पाहिलेली नाही आणि मला त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला मला येता आलं हे माझं सौभाग्य आहे. त्यामुळे थँक्यू सो व्हेरी मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अभिनेत्री आणि गायिका पुष्पा चौधरी यांचा 60वा वाढदिवस आणि त्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 25 ऑक्टोबर 2025ला जे एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं, जे पुष्पा चौधरी आणि त्यांच्याबरोबर असलेले एकूण 115 गायक ज्यांनी 54 तासहून अधिक जे आहे ते वेळ 575 गाणी ही नॉन स्टॉप जी आहे ती गायलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना वर्ल्ड ऑफ एक्सलन्स असा लंडनचा जो आहे तो अवॉर्ड मिळाला. आणि याच्यामध्ये खर तर एखादी गायिका असणं किंवा 10 जणांची टीम असणं, पण 115 गायक तेही 54 तासाहून अधिक एका ठिकाणी थांबणं म्हणजे एकी असणं फार महत्वाचं आहे, जे अनेक ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि तो रेकॉर्ड आज आपल्या महाराष्ट्रामध्ये या टीमला मिळालाय, त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. ज्या 115 जणांचा इथं गायकांचा सत्कार झाला, अनेक गायिका त्याच्यामध्ये आहेत, अनेक लहान मुली ज्या आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्या सगळ्यांचा जो सन्मान आहे तो प्रत्येकाचा सन्मान करता यावा यासाठी वाढदिवसानिमित्त पुष्पाताईंनी हा कार्यक्रम स्वामिनी म्युझिक अकॅडमीच्या वतीनं आयोजित केलेला होता. ज्यांना ज्यांना या रेकॉर्डमध्ये जे आहे ते पुरस्कार मिळालेला आहे, आज ज्यांचा सन्मान झालाय, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. नमस्कार, मी संतोष बांदल, CMD ऑफ व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड. आज स्वामिनी म्युझिक अकॅडमी आणि व्हॅलेंटिना वुमन्स एम्पॉवरमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय. कार्यक्रमाचा उद्देश खूप चांगला आहे आणि कौतुकास्पद आहे की जवळपास 115 गायकांनी मिळून सलग 54 तास म्हणजे रात्रंदिवस जवळपास 3 दिवस रात्रंदिवस त्या ठिकाणी गायन केलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला. त्या निमित्ताने आज या ठिकाणी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून श्रीमती पुष्पाताई चौधरी गायिका आणि अभिनेत्री या ठिकाणी कार्यक्रम घेऊन ह्या लोकांना सन्मानित करत आहेत आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे त्या लोकांसाठी ज्यांना कधी प्रत्यक्ष स्टेजवर यायची किंवा स्वतःच्या व्यवसायातून किंवा नोकरीतून घरकामातून वेळ मिळाला नाही, परंतु त्यांना या ठिकाणी संधी मिळाली, त्यांनी संधी दिली आणि खूप चांगला उपक्रम त्यांच्याकडून करून घेतला. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी पुष्पाताईंचं कौतुक करावं तेवढं कमी. मी पुढील वाटचालीसाठी या सर्व संस्थांना, स्वामिनी म्युझिक अकॅडमीला, पुष्पाताईंना आणि व्हॅलेंटिना वुमन्स एम्पॉवरमेंटला भविष्यासाठी पण शुभेच्छा देतो की असंच चांगलं कार्य करत राहा, जेणेकरून लोकांचा उत्साह वाढेल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज कडून धन्यवाद.